कृपया हा कागद फाडू नका. प्लीज डोंट टिअर धिस पेपर. कृपया हा कागद फाडू नका. प्लीज डोंट टिअर धिस पेपर. त्याने जुनी वर्तमानपत्रे फाडली. ही टोर द ओल्ड न्यूजपेपर. त्याने जुनी वर्तमानपत्रे फाडली. ही टोर द ओल्ड न्यूजपेपर. तिने चुकून बिल फाडले. शी ॲक्सिडेंटली टोर द बिल. तिने चुकून बिल फाडले. शी ॲक्सिडेंटली टोर द बिल. तू हे पत्र का फाडलेस? वाय डिड यू टिअर धिस लेटर? तू हे पत्र का फाडलेस? वाय डिड यू टिअर धिस लेटर? काच फोडू नकोस. डोंट ब्रेक द ग्लास. काच फोडू नकोस. डोंट ब्रेक द ग्लास. मी चुकून कप फोडला. आय ॲक्सिडेंटली ब्रोक द कप. मी चुकून कप फोडला. आय ॲक्सिडेंटली ब्रोक द कप. त्याने नारळ फोडला. ही ब्रोक द कोकोनट. त्याने नारळ फोडला. ही ब्रोक द कोकोनट. तिने अंड वाटीत फोडलं. शी ब्रोक द एग इंटू द बोल. तिने अंड वाटीत फोडलं. शी ब्रोक द एग इंटू द बोल. फोन पाडू नकोस. डोंट ड्रॉप द फोन. फोन पाडू नकोस. डोंट ड्रॉप द फोन. मी पडलो किंवा मी पडले. आय फेल डाऊन. मी पडलो फॉर मेल. मी पडले फॉर फिमेल. आय फेल डाऊन. ती रस्त्यावर पडली. शी फेल ऑन द रोड. ती रस्त्यावर पडली. शी फेल ऑन द रोड. काळजी घे. तू पडू शकतोस. काळजी घे. तू पडू शकतेस. बी केअरफुल. यू मे फॉल. काळजी घे. तू पडू शकतोस फॉर मेल आणि काळजी घे तू पडू शकतेस फॉर फिमेल. बी केअरफुल. यू मे फॉल. त्याने ऑफर फेटाळली. ही रिजेक्टेड द ऑफर. त्याने ऑफर फेटाळली. ही रिजेक्टेड द ऑफर. तिने प्रस्ताव फेटाळला. शी रिजेक्टेड द प्रपोजल. तिने प्रस्ताव फेटाळला. शी रिजेक्टेड द प्रपोजल. कंपनीने माझी विनंती फेटाळली. द कंपनी रिजेक्टेड माय रिक्वेस्ट. कंपनीने माझी विनंती फेटाळली. द कंपनी रिजेक्टेड माय रिक्वेस्ट. मेणबत्ती फुंक. ब्लो द कॅन्डल. मेणबत्ती फुंक. ब्लो द कॅन्डल. इथे कचरा फेकू नकोस. डोंट थ्रो गार्बेज देअर. इथे कचरा फेकू नकोस. डोंट थ्रो गार्बेज देअर. ते इकडे फेक. थ्रो इट हिअर. ते इकडे फेक. थ्रो इट हिअर. त्याने त्याची खेळणी बेडवर फेकली. ही थ्रू हिज टॉयज ऑन द बेड. त्याने त्याची खेळणी बेडवर फेकली. ही थ्रू हिज टॉयज ऑन द बेड. त्याने अचानक गाडीची चावी फिरवली. ही सडनली टर्न द कार की. त्याने अचानक गाडीची चावी फिरवली. ही सडनली टर्न द कार की. मी लिफाफा काळजीपूर्वक फाडला. आय टोर द एन्व्हलप केअरफुली.
मी लिफाफा काळजीपूर्वक फाडला. I tore the envelope carefully. तिने तिच्या जखमेवर फुंकर मारली. She blew on her wound. तिने तिच्या जखमेवर फुंकर मारली. She blew on her wound. तिने त्याच्या डोळ्यात फुंकर मारली. She blew into his eyes. तिने त्याच्या डोळ्यात फुंकर मारली. She blew into his eyes. बसणे means to sit. इथे बस. Sit here. इथे बस. Sit here. जमिनीवर बसू नकोस. Don't sit on the floor. जमिनीवर बसू नकोस. Don't sit on the floor. चला बसून बोलूया. Let's sit and talk. चला बसून बोलूया. Let's sit and talk. ती शांतपणे बसली. She sat quietly. ती शांतपणे बसली. She sat quietly. तो खुर्चीवर बसला. He sat on the chair. तो खुर्चीवर बसला. He sat on the chair. Next is उभे राहणे means to stand. ती 1 तासापासून तिथे उभी आहे. She has been standing there for an hour. ती 1 तासापासून तिथे उभी आहे. She has been standing there for an hour. ते दुकानाबाहेर उभे आहेत. They are standing outside the shop. ते दुकानाबाहेर उभे आहेत. They are standing outside the shop. उभा रहा. Stand up. उभा रहा. Stand up. इथे उभे राहू नकोस. Don't stand here. इथे उभे राहू नकोस. Don't stand here. ती रांगेत उभी आहे. She is standing in the queue. ती रांगेत उभी आहे. She is standing in the queue. Next is चालणे means to walk. हळू चाल. Walk slowly. हळू चाल. Walk slowly. बसने जाण्याऐवजी आपण चालत जाऊया. Let's walk instead of taking a bus. बसने जाण्याऐवजी आपण चालत जाऊया. Let's walk instead of taking a bus. ती 5 किलोमीटर चालली आहे. She has walked 5 kilometers. ती 5 किलोमीटर चालली आहे. She has walked 5 kilometers. गवतावर चालू नकोस. Don't walk on the grass. गवतावर चालू नकोस. Don't walk on the grass. Next is धावणे means to run. तो रोज सकाळी धावतो. He runs every morning. तो रोज सकाळी
धावतो. He runs every morning. वेगाने धाव. Run fast. वेगाने धाव. Run fast. रस्त्यावर धावू नकोस. Don't run on the road. रस्त्यावर धावू नकोस. Don't run on the road. तो मैदानात धावत आहे. He is running in the ground. तो मैदानात धावत आहे. He is running in the ground. Wake up means जागे होणे आणि get up means उठणे किंवा अंथरुणातून उठणे. फॉर एक्झाम्पल, मी 5 वाजता जागा झालो पण 6 वाजता उठलो. I woke up at 5 but got up at 6. मी 5 वाजता जागा झालो पण 6 वाजता उठलो. I woke up at 5 but got up at 6. ती रोज लवकर जागी होते. She wakes up early every day. ती रोज लवकर जागी होते. She wakes up early every day. ती लगेच उठली. She got up quickly. ती लगेच उठली. She got up quickly. उशिरा उठू नकोस. Don't get up late. उशिरा उठू नकोस. Don't get up late. Next is brush your teeth. For example, झोपण्यापूर्वी दात घासायला विसरू नकोस. Don't forget to brush before sleeping. झोपण्यापूर्वी दात घासायला विसरू नकोस. Don't forget to brush before sleeping. मी दिवसातून 2दा दात घासतो. I brush my teeth twice a day. मी दिवसातून 2दा दात घासतो. I brush my teeth twice a day. Next is watch means पाहणे. मी संध्याकाळी टीव्ही पाहतो. I watch TV in the evening. मी संध्याकाळी टीव्ही पाहतो. I watch TV in the evening. ती चित्रपट पाहत आहे. She is watching a movie. ती चित्रपट पाहत आहे. She is watching a movie. तो ते नंतर पाहील. He will watch it later. तो ते नंतर पाहील. He will watch it later. Next is study means अभ्यास करणे. तू आज अभ्यास केलास का? Did you study today? तू आज अभ्यास केलास का? Did you study today? ते दुपारच्या जेवणानंतर अभ्यास करतील. They will study after lunch. ते दुपारच्या जेवणानंतर अभ्यास करतील. They will study after lunch. आम्ही काल एकत्र अभ्यास केला. We studied together yesterday. आम्ही काल एकत्र अभ्यास केला. We
studied together yesterday. Next is work, means काम करणे. For example, ते उद्या काम करतील. They will work tomorrow. ते उद्या काम करतील. They will work tomorrow. ती बँकेत काम करते. She works in a bank. ती बँकेत काम करते. She works in a bank. मी घरून काम करतो. I work from home. मी घरून काम करतो. I work from home. तो काल नीट झोपला नाही. He didn't sleep well last night. तो काल नीट झोपला नाही. He didn't sleep well last night. मी 10 वाजता झोपतो. I sleep at 10 o'clock. मी 10 वाजता झोपतो. I sleep at 10 o'clock. ती आता झोपली आहे. She is sleeping now. ती आता झोपली आहे. She is sleeping now. मी जेवणानंतर झोपेन. I will sleep after dinner. मी जेवणानंतर झोपेन. I will sleep after dinner. डिस्क्रिप्शनमध्ये वर्ब्स रिलेटेड अजूनही काही व्हिडिओज दिले आहेत. तेही नक्की बघा. धन्यवाद.